नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपल्याला संरक्षण यंत्रणेचा भाग पाहायचा आहे. ही संरक्षण यंत्रणा काय आहे? आपण दैनंदिन जीवन जगत असताना अनेक प्रकारची धडपड आपली चालू असते. कारण आपण ज्या ज्या वेळेस एखादी धडपड करतो त्याच्यामध्ये आपल्याला यश मिळेलच असं नाही. आपण अनेक प्रकारच्या परीक्षा देत असतो, अनेक प्रकारचे कामं करत असतो आणि त्याच्यातून मार्गक्रमण करत असतो. पण प्रत्येक ठिकाणीच आपल्याला यश भेटतं असं नाही. तर जे आपल्याला यश मिळतं किंवा अपयश मिळतं, जास्तीत जास्त आपण अपयशाचा विचार करतो. ज्यावेळेस आपल्याला अपयश भेटतं त्यावेळेस समाजामध्ये आपण वावरत असताना आपली असणारे पद असेल, प्रतिष्ठा असेल, त्याला आपण जपण्याचं काम करत असतो. इतरांनी आपल्याला चांगलं म्हणा वाईट म्हणू नये या दृष्टिकोनातून आपण विचार करत असतो. कारण आपल्या अपयशाचा जास्त बोजबारा होऊ नये म्हणून आपण त्या गोष्टी काय करतो, लपवण्याचा प्रयत्न करत असतो आणि विविध प्रकारचे कारण देण्याचं काम करत असतो. आणि एखादी गोष्ट लपवण्यासाठी दुसऱ्या वस्तूला आपल्या समोर आपण ढाल म्हणून ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याला आपण संरक्षण यंत्रणा असं म्हणतो. त्याची एक सिस्टीम तयार करतो. पण या संरक्षण यंत्रणेचा विचार जर केला तर सर्वप्रथम आपण पाहू शकतो की समर्थन. या समर्थनामध्ये काय असतं की आपलं अपयश लपवून ठेवण्यासाठी आपल्या जवळच्या व्यक्तींना पटतील असे कारण देण्याचा प्रयत्न करतो. अनेक प्रकारचे कारण आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपलं जे अपयश आहे ते त्या ठिकाणी झाकलं जाईल. एक उदाहरण सांगतो. आपल्याला माहितच आहे की कोला आणि द्राक्षाचा आहे. द्राक्षाच्या बागेमध्ये कोलाला राहत असतो. कोल्याला द्राक्ष आवडत नाहीत, पण कोला काय करतो की मला द्राक्ष आवडत नाहीत असं म्हणण्याऐवजी तो काय म्हणतो की द्राक्ष हे कसे होते, आंबट होते, त्याच्यामुळे मी त्याचं सेवन केलं नाही. म्हणजे काय करतो की ते आंबट आहेत ह्याचं समर्थन करण्याचं काम त्या ठिकाणी त्याने केलेलं आहे. राज्यकर्त्यांचा विचार जर केला तर राज्यकर्ते वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये उभा राहत असतात आणि निवडणुकीमध्ये उभा राहिल्यानंतर ज्यावेळेस त्यांचा पराभव होतो त्यावेळेस त्या ठिकाणी ते काय सांगतात की जातीवादी कारणांमुळे मी निवडून आलो नाही. समोरच्या उमेदवाराने काय केलं की जातीचा जास्तीत जास्त प्रचार केला आणि त्याच्या जातीचा समाज जास्त असल्यामुळे तो निवडून आला. म्हणजे काय करतो, आपल्या कामाचा त्या ठिकाणी देखावा न करता इतर कारणे कसे पटण्यायोग्य असतील याचा त्या ठिकाणी तो विचार करतो. ज्यावेळेस आपण परीक्षा देतो, उदाहरणार्थ राजूचं उदाहरण घेऊ. राजू हा परीक्षेला बसलेला होता, तो परीक्षेमध्ये तो नापास झाला. पण आपल्या वडिलांना सांगत असताना आपण कसे बरोबर आहोत, आपल्या चुकांचं समर्थन करत असताना काय सांगतो की 40 विद्यार्थ्यांपैकी फक्त 36 विद्यार्थीच पास झाले. 40 विद्यार्थ्यांपैकी फक्त 4 विद्यार्थी पास झाले आणि 36 विद्यार्थी हे नापास झाले असं सांगतो. तो काय करतो की समर्थन करतो की 36 विद्यार्थी नापास झाले म्हणजे मी काही एवढा मोठा गुन्हा केलेला नाही, माझं अपयश हे एवढं काही मनाजोगं घेण्यासारखं नाही. तो चुकीच्या कारण देऊन त्या ठिकाणी समर्थन करण्याचा प्रयत्न करतो. कारण समर्थनाचा दुसरा भाग काय तर स्वीट लेमन असं आपण त्याला म्हणतो. स्वीट लेमन म्हणून आपण त्याच्याकडे पाहत असतो. कारण मला जे पाहिजे होतं ते मिळालं नाही, पण त्याच्यापेक्षा चांगलं आपल्याकडे आहे असं तो सांगण्याचं काम करतो. परीक्षेत जरी मला मार्क कमी जरी आले असले तरी मार्क जर कमी जरी आले असले तरी मी अभ्यास ज्या पद्धतीने केला त्याच्यापेक्षा मला खूप चांगल्या पद्धतीने मार्क आले, अशा पद्धतीचं आपण त्या ठिकाणी समर्थन करत असतो. म्हणजे आपलं अपयश लपवण्यासाठी आपण अनेक कारणांचा आधार घेतो. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आहे संरक्षण यंत्रणेचा प्रक्षेपण करणे. प्रक्षेपण म्हणजे काय, आपल्या चुका लपवण्यासाठी आपण दुसऱ्यावर काही गोष्टी लादण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्या काही गोष्टी लपवण्यासाठी आपण त्या दुसऱ्यावर लादण्याचा प्रयत्न करत असतो. त्या प्रक्षेपणाचं आपल्याला एक उदाहरण देता येतं. नाचता येणं पण अंगण वाकडं हे मन त्या ठिकाणी लागू होते. त्या गोष्टी त्या ठिकाणी आपण विचारात घेतो. आपल्या घरामध्ये स्वयंपाक होत असतो. स्वयंपाक ह्या कोण करत, घरातील महिला करत असतात, बरोबर आहे, काही काही पुरुषही करत असतील. पण स्वयंपाक ज्यावेळेस झाल्यानंतर जेवणासाठी सगळेजण बसतात, जेवण करत असताना लक्षात येतं अरे स्वयंपाकामध्ये काहीतरी बदल झालेला आहे, स्वयंपाकाला चव त्या ठिकाणी नाही. असा विचार ज्यावेळेस आपल्या डोक्यामध्ये येतो त्यावेळेस पटकन घरातील महिला काय म्हणते, हा स्टोव सुद्धा तुमच्यासारखाच करत आहे. तुमच्यासारखाच करतो म्हणजे अधूनमधून याचा भडका उडत आहे, त्याच्यामुळे काय होतंय की त्या स्वयंपाकाला चव राहिलेली नाही, त्याच्यामुळे त्याला चव येत नाही. म्हणजे स्टोवर लादण्याचं काम केलं. म्हणजे आपलं अपयश काय करतो, आपण दुसऱ्यावर लादण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं आहे. तिसरा प्रकार आहे विकृत श्रद्धेचा.
ज्यावेळेस समर्थनाचा भागाचा विचार केला, त्याचा अतिरेक होतो, त्यावेळेस विकृत श्रद्धा जन्माला त्या ठिकाणी येते. विकृत श्रद्धा म्हणजे काय, की व्यक्तीच्या मनामध्ये असणारी संशय वृत्ती, मग ती कुठल्याही गोष्टीच्या बाबतीत असेल. आपण ज्या ठिकाणी वावरतो, ज्या ठिकाणी काम करत असतो, आपल्याला त्याच्यामध्ये अपयश झालेलं असत तर आपण तो इतरांवरती लादण्याचं काम करतो. कार्यालयामध्ये काम करत असताना समजा आपलं प्रमोशन जर झालं नाही, आपण काय म्हणतो, कार्यालयाने इतर लोकांना ते माझं चांगलं होणारं देखवत नाही, बरोबर आहे. माझ्याकडे असणारा पैसा इतरांना बघवत नाही, अशा प्रकारचे विचार आपण करतो. आपल्या सभोवतालचे जे लोक आहेत ते आपल्याला पॉझिटिव्ह नाहीत असं आपण त्यांना सांगतो. त्यांना मी कुठलीही गोष्ट केलेली ही चांगल्या पद्धतीनं वाटत नाही, त्या गोष्टी आपण त्याच्यातून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो. पण आपण त्याच्यातून काय करतो, आपल्या चुका लपवण्याचा प्रयत्न करतो. हे कशातून, आपल्या वृत्तीतून त्या ठिकाणी दाखवत असतो. संरक्षण यंत्रणेचा चौथा भाग आहे प्रतिपूरक. प्रतिपूरक म्हणजे काय, की आपली उणीव भरून काढण्याचं काम आपण प्रतिपूरण मधून करत असतो. आपल्याकडे ज्या उणीवा आहेत त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करत असतो आणि ती झीज भरून काढण्यासाठी आपण प्रतिपूरण या संरक्षण यंत्रणेचा त्या ठिकाणी विचार करतो. कारण ग्रीक वक्ता आहे डेमोस्थेनिस, हा लहानपणी कसा होता, बोलण्यामध्ये अक्षम कार्यक्षमतावाला होता. त्याचा आवाज लहान होता, क्षीण होता, त्याला व्यवस्थित बोलता येत नव्हतं, बोबडे शब्द बाहेर पडत होते. पण त्याने ठरवलं की मला एक चांगला वक्ता व्हायचा आहे. मला काय व्हायचे, एक चांगला वक्ता व्हायचा आहे. जरी मी बोलण्याच्या बाबतीत अक्षम असेल, माझा आवाज लहान असेल, क्षीण असेल, खालावलेला जरी असेल, पण मला चांगला वक्ता बनण्यासाठी तो त्या ठिकाणी प्रयत्न करत होता. शारीरिक समस्यांना तो तोडण्याचा प्रयत्न करत होता. तो गावापासून बाहेर जायचा, समुद्राच्या काठाला जाऊन उभा राहायचा, तोंडामध्ये 2 गोट्या ठेवायचा आणि मोठ्यानं ओरडण्याचा प्रयत्न करायचा, मोठमोठ्या आवाज काढण्याचा प्रयत्न करायचा, स्पष्ट उच्चार करण्याचा प्रयत्न करायचा. अशा प्रकारचे तो प्रयोग करत असे. घरी आल्यानंतर आरशासमोर उभा राहणे, आरशासमोर उभा राहून काय करायचा, वेगवेगळ्या नटांचे अभिनय करायचा, वेगवेगळ्या पात्रामध्ये जाण्याचा प्रयत्न करायचा, बोलण्याची लकब त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करायचा. म्हणजे आपल्या ज्या उणीवा आहेत तो भरून काढण्यासाठी दुसऱ्या क्षेत्रामध्ये त्यांना प्रगती करण्याचं काम त्या ठिकाणी करत असतं. त्याला आपण प्रतिपूरण असं म्हणतो. त्याच्यानंतर पुढचा संरक्षण यंत्रणेचा प्रकार आहे तादात्म्य. तादात्म्य म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीला मोठेपणा मिळवायची सवय असते बघा. उदाहरणामध्ये गावामध्ये मोठमोठे नेते येत असतात, मग त्या नेत्यासोबत फोटो काढणे, सेल्फी काढणे, असे प्रकार करतो. हा अमका माझ्या ओळखीचा आहे, तो माझ्या ओळखीचा आहे, माझ्या खूप ओळखी आहेत, असं करण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे त्याच्यातून काय करतो, की आपला जो कमीपणा आहे तो लपवण्याचं काम त्या ठिकाणी करत असतो. वेगवेगळ्या नटांच्या हेअरस्टाईल करणे, एखाद्या व्यक्तीचं अनुकरण करणे, त्याच पद्धतीने बोलण्याचं काम तो करतो. तो त्याची बोलण्याची कशी लकब आहे त्याचा तो अनुकरण करून त्या पद्धतीने बोलण्याचा प्रयत्न करतो. आपल्या केसाची हेअरस्टाईल, राहणीमान एखाद्या चांगल्या व्यक्तीप्रमाणे, नावाजलेल्या व्यक्तीप्रमाणे ठेवण्याचा प्रयत्न करतो. त्याचा असणारा काढलेला फोटो आपल्या स्टेटसला ठेवणे, आपल्या डीपीला ठेवणे, अशा प्रकारची कामं ते करत असतात. त्याला आपण तादात्म्य असं म्हणू शकतो. म्हणजे आपली चूक, आपला कमीपणा लपवण्यासाठी आपण इतरांचा आधार घेऊन त्या ठिकाणी माझी ओळख किती आहे, मी किती मोठा आहे हे दाखवण्याचं काम करत असतो. पण असं केल्यानं काय होतं, की आपली असणारी जी प्रगती आहे ती प्रगती निश्चितच त्या ठिकाणी आपल्याला खुंटलेली दिसून येते. तर आपल्याला माहिती आहे ओरिजिनल ते ओरिजिनलच असतं आणि डुप्लिकेट ते डुप्लिकेटच असतं, कारण ओरिजिनलची सरी डुप्लिकेटला येत नाही, तर आपण त्याचा विचार करत नाही. अशा अनेक गोष्टीमध्ये आपण त्या ठिकाणी गुरफटून जात असतो. त्याच्यानंतर 6वं आहे विस्थापन. आपल्या चुका दुसऱ्यावर थोपवण्याचं काम करण्याला आपण विस्थापन असं म्हणत असतो. मग विस्थापनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आपल्याला असं लक्षात येतं की ज्यावेळेस आपल्याला येणारा राग असेल, आपल्या भावना असतील, एखादी व्यक्ती काय करत, दुसऱ्यावर थोपण्याचं काम करत असते. अशा गोष्टी ज्यावेळेस वारंवार घडत असतात त्यावेळेस त्याला आपण काय म्हणतो, की वड्याचं तेल हे वांग्यावर काढत आहे. बरोबर आहे, वड्याचं तेल हे वांग्यावर काढण्याचं काम करत आहे. कारण कार्यालयामध्ये काम करत असताना वरिष्ठांनी जर आपल्या कामाबाबतीत बोललेले असतील, रागवलेले असतील, तर आपण काय करतो, घरी जाऊन त्याचा राग बायकोवरती, लेकरावरती, घरातील लाड व्यक्तीवरती काढण्याचं काम करतो. कारण कार्यालयामध्ये आपलं काहीच चालत नाही, ती वरिष्ठ व्यक्ती असते, चुकामुळे आपल्याला बोललेले असते, पण आपल्याला तो राग सहन झालेला असतो, अनावर झालेला असतो. पण त्याचं आपण विस्थापन हे काय करतो, घरी गेल्यानंतर इतर व्यक्तीवर काढण्याचा प्रयत्न करत असतो, त्यांच्यावरती थोपवण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला विस्थापन असं म्हणतात. त्याच्यानंतर पुढचं आहे नकारात्मक वृत्ती.
आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, आपण त्यांना जर रागवलं, त्याला आपण जर बोललो, तर ते काय करतात, नकारात्मक वृत्तीचा वापर करतात, हट्टीपणाने वागण्याचा प्रयत्न करतात. जेवढं रागवतात तेवढं मुलं हट्टीपणाने वागत असतात. त्यांना म्हणजे जेवायचं, जा मला नाही जेवायचं. त्यासाठी चॉकलेट आणले, चॉकलेट खा, मला नाही चॉकलेट खायचं, मला आवडत नाही. त्याला जरी आवडत जरी असलं तर तो काय करतो, रागाच्या भरामध्ये रागवल्यामुळे आपल्याला तो हट्टीपणाने वागण्याचा प्रयत्न करत असतो. तसंच आपलं आहे, त्या पद्धतीने आपण हट्टीपणामध्ये काही गोष्टी करत असतो. त्याच्यानंतर पुढला आहे प्रतिक्रियात्मक वृत्ती. मनात आहे पण समाजाला मान्य नाही म्हणून अशा कृती आपण टाळण्याचं काम करतो, त्याला प्रतिक्रियात्मक वृत्ती म्हणतो. अशा अनेक प्रकारच्या वृत्ती त्या ठिकाणी व्यक्तीमध्ये असतात, त्या पद्धतीने वागण्याचं काम करतो. एखादी व्यक्ती आपल्याला आवडत आहे पण ते समाजायोग्य वागणं आपलं चांगलं नाही म्हणून आपण काय करतो, नाही नाही आपल्याला ते आवडत नाही असं त्या ठिकाणी सांगण्याचं काम करतो. त्याच्यानंतर दिवा स्वप्न, दिवसा स्वप्न बघणे, आपल्याच कल्पना विश्वामध्ये आपण रममान होणे, त्याला आपण दिवा स्वप्नरंजन असं म्हणू शकतो. आपल्या खेळाची आवड आहे, आता स्पर्धा सुरू होणार आहे, त्या स्पर्धेमध्ये मी भाग घेणार आहे आणि मला त्या ठिकाणी ट्रॉफी भेटलेले आहे, पुरस्कार भेटलेले आहे, आपण असं कल्पनामध्ये त्याच्यामध्ये रमून जात असतो. अशा पद्धतीने आपण वागत असतो. माधव नावाचा युवक आहे, तो आपल्या दिवा स्वप्नामध्ये मग्न झाला, कल्पनेच्या विश्वामध्ये मग्न झाला. त्याला एक युवती आवडत असते आणि ती युवती आपल्याला भेटायला आलेली आहे, आपण चांदण्या रात्रीला दोघ जण फिरत आहोत, अशा प्रकारची कल्पना तो करत असतो. पण माधवला प्रत्यक्षात ती युवती भेटत सुद्धा नाही, बोलत सुद्धा नाही, त्याच्याकडे पाहत सुद्धा नाही. पण तो काय करतो, आपल्या डोक्यामध्ये अशा प्रकारच्या कल्पनाचं विश्व तयार करतो आणि त्याच्यामध्ये रममान होतो आणि त्याच्यामुळे काय होतं की आपला महत्वाचा असणारा वेळ तो त्या ठिकाणी वाया घालवताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे विनाकारण आपण दिवा स्वप्नामध्ये किती रममान व्हायचं ह्याचा सुद्धा त्या ठिकाणी विचार करणं आवश्यक आहे. अशा कृती आपल्या डोक्यामध्ये चालू असतात, विनाकारण आपला वेळ वाया जातो आणि आपण कल्पना विश्वामध्ये रमून जात असतो. त्याच्यानंतर पुढला आहे प्रतिगमन. संरक्षण यंत्रणेचा भाग काय, प्रतिगमन, की ताण तणावामध्ये बालिशपणाने वागणे म्हणजेच प्रतिगमन होय. आता आपण पाहतो की काही व्यक्तींना रडण्याची सवय असते, चिडचिड करतात, भांडी आदळतात, अशा प्रकारच्या गोष्टी आपल्या घरामध्ये घडत असतात, बरोबर आहे. विशेषतः महिला अशा पद्धतीची गोष्टी करतात, रडतात, चिडचिड करतात आणि भांडी आदळण्याचं काम करतात. पण त्याच्या मागचं कारण काय असतं की तणावाच्या परिस्थितीमध्ये आपण काहीतरी कृती केली तर आपल्याला त्याचं फळ भेटेल. कारण स्त्रियांना माहेरी जायचं असेल, नवरा जाऊ देत नसते, तर त्यावेळेस अशा प्रकारची कृती त्या ठिकाणी घडून येत असते. घरातील असणारी मुलं, पिक्चरला जायचं आहे, मित्रासोबत फिरायला जायचं आहे, तर चिडचिड करणे, जेवण न करणे किंवा रडण्यासारख्या कृती करून तोंड वाकडं करून वर घरामध्ये बसण्याचं काम करतात, की जेणेकरून घरातील व्यक्ती आपल्याला परवानगी देतील, त्याला आपण प्रतिगमन असं म्हणतो. पुढला संरक्षण यंत्रणेचा भाग आहे दमनाचा. दमन म्हणजे काय, आपल्या मनातील इच्छा दाबून ठेवणे, त्याला दमन असं म्हणतो. हे लहान मुलांमध्ये हा प्रकार पाहायला भेटतो आपल्याला. मुलांच्या आवडीनिवडीचा घरातील पालक आई वडील विचारच करत नाही. मला शिक्षणामध्ये महाविद्यालयामध्ये जाता आलं नाही, माझ्या मुलांनी महाविद्यालयीन शिक्षण घ्यावं या दृष्टिकोनातून त्याच्यावरती दबाव टाकतात. मला डॉक्टर होता आलं नाही पण माझ्या मुलांनी डॉक्टर व्हावं, त्या पद्धतीचा अभ्यास करावा, अशा प्रकारची बर्डन त्याच्यावर दिले जातात. मला गणित चांगल्या पद्धतीने येत नव्हतं पण मुलांनी गणिताचा अभ्यास चांगला करावा आणि चांगला गणित तज्ञ बनावं, असे विचार त्या ठिकाणी पालकांचे असतात. म्हणजे आपल्या इच्छा काय करतात, दुसऱ्यावर लादण्याचं काम करत असतात. पण त्या मुलांच्या इच्छाचा आपण त्या ठिकाणी विचार करत नाही, कारण त्यांच्या इच्छा त्या ठिकाणी दाबल्या गेलेल्या असतात, इच्छा नसतानाही ते त्या ठिकाणी काम करत असतात. अशा पद्धतीनं त्या ठिकाणी त्यांच्या इच्छेचं दमन होत असतं. त्याचा सुद्धा आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर आहे उदात्तीकरण. नकारात्मक भावना सकारात्मक स्वरूपामध्ये व्यक्त करणे, त्याला आपण उदात्तीकरण असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. कारण राग येणं, अनेक जणांना राग येतो, पण राग व्यक्त करायचा कुठं, त्या गोष्टीचा विचार करतो आपण. कारण नकारात्मक भावना हे सकारात्मक दृष्टिकोनातून व्यक्त त्या ठिकाणी करायचे आहेत आपल्याला. पण ज्यांना राग ते काय करतात, खेळ खेळतात, व्यायाम करतात, वेगवेगळ्या कलेची जोपासना करतात, बरोबर आहे. त्याच्यानंतर आक्रमक स्वभावाचे व्यक्ती पोलीस खात्यामध्ये भरती होतात किंवा सैनिक होतात, त्याची आक्रमकता स्वभावामध्ये असते, त्याच्यावर त्या पद्धतीचे ते क्षेत्र त्या ठिकाणी निवडतात.
आणि जे ताणतणावामध्ये वावरणारे व्यक्ती असतात, छोट्या छोट्या गोष्टीचा त्यांना ताण येतो, अशा व्यक्ती काय करतात, लेखन असेल, चित्रकला असेल, क्रिया कौशल्य असतील, ते आत्मसात प्रयत्न करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतात. त्याला आपण उदात्तीकरण असं म्हणतो. म्हणजे नकारात्मक स्वरूपाचे विचार जरी असले, आपल्या भावना जरी असल्या, तर सकारात्मक स्वरूपामध्ये कशा व्यक्त करता येतील ह्याचा विचार त्या ठिकाणी केला जातो. अध्यापनामध्ये या संरक्षण यंत्रणेला खूप त्या ठिकाणी महत्व आलेलं आहे. ह्या सर्व गोष्टींचा विचार जर केला तर आपल्या संरक्षण यंत्रणा त्या ठिकाणी दिसून येते. पण हे सगळं कशासाठी असतं, की दैनंदिन जीवनामध्ये वावरत असताना ज्या क्रिया आपल्याकडून घडत असतात त्याचं समर्थन करण्याचा आपण प्रयत्न करतो. त्या चांगल्या असतील, वाईट असतील, यश असेल, अपयश असेल, प्रत्येक गोष्ट आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला साजेशी कशी आहे त्या पद्धतीनं आपण त्याचं संरक्षण करण्याचं काम करत असतो, की जेणेकरून आपले पद आणि प्रतिष्ठा त्या ठिकाणी टिकवण्याचं आपण काम करत असतो. या स्वरूपामध्ये ही संरक्षण यंत्रणा आपल्याला त्या ठिकाणी पाहावयास मिळते. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, की जेणेकरून पुढील व्हिडिओचा लाभ तुम्हाला घेता येईल. धन्यवाद.